श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. रांजणगावच्या गणपतीचे दर्शन झाल्यानंतर आम्ही येडेश्वरी देवीच्या दर्शनाला निघालो. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. आम्ही सकाळपासून काही खाल्लं नव्हतं म्हणून आम्ही नाश्ता करायला एका हॉटेलमध्ये थांबलो. तिथे आम्ही मिसळपाव घेतली. मिसळपाव खूप छान होती, झणझणीत होती आणि मस्तपैकी तिथे शाळेतील मुलांना जाण्या येण्यासाठी बसची सोय केली होती. त्याचं उद्घाटन होतं. दर पीस नाश्ता करून आम्ही परत पुढे चाललो. वाटेमध्ये छान बोरं दिसली. बोरं घेतली. चवीला छान होती. नंतर आम्ही मंदिरात गेलो. मंदिरात देवीचं दर्शन छान झालं आणि तिथून बाहेर पडलो. परत आम्ही पुढे निघालो. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास. करमाळाचा हा कारखाना सैराट पिक्चर शूटिंग झालेली ना इकडे. तुळजाभवानी आईच्या मंदिरामध्ये आम्ही पोचलो. तिथे ओटी घेतली आणि नंतर आम्ही मंदिरात गेलो. कसं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तुळजाभवानी आईचे दर्शन अतिशय सुंदर झालं. गर्दी बिलकुल नव्हती. खूप मन प्रसन्न झालं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम तुळजाभवानी देव्यै नमो नमः. ओम तुळजाभवानी देव्यै नमो नमः. तेथे तुळजाभवानी आईच्या छान मूर्त्या होत्या. आम्ही एक छान मूर्ती घेतली. हळद कुंकू घेतले. किती वाजले आता? अजून किती तास लागेल? तुळजाभवानी आई देवीचं दर्शन छान झाल्यानंतर आम्ही अक्कलकोटला निघालो.
मध्ये भूक लागल्यामुळे आम्ही डब्यात पुऱ्या घेतलेल्या होत्या मेथीच्या आणि कोथिंबीरच्या वड्या त्या खाल्ल्या. नंतर आम्ही थांबून गुळाचा चहा घेतला. खूप छान होता चहा. आम्ही रात्री अक्कलकोटला आलो. तेथे आम्ही हॉटेल घेतलं, सगळं सामान ठेवलं, फ्रेश झालो आणि परत मंदिरात दर्शनाला गेलो तेव्हा बिलकुल रांग नव्हती. मंदिर रिकामं होता आणि श्री स्वामींसमोर मी एकटी बसली होती. पाठीमागे माझे मिस्टर, माझा दादा होता आणि मी स्वामींच्या समोर स्वामींना आणलेला नैवेद्य दाखवला. मन भरून दर्शन घेतलं. खूप छान वाटलं, कारण मी एकटी होती आणि कोणी नव्हतं तिथे. हा मला नवीन अनुभव होता आणि खूप छान अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींनीच मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी बोलवलं आणि माझं दर्शन अतिशय सुंदर असं झालं. मला खूप छान वाटलं. तुम्ही जेव्हा भक्ती मनापासून करतात, प्रामाणिकपणे करता, तेव्हा तुम्हाला परमेश्वर स्वतःहून तुम्हाला बोलवतो. ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. आई तुळजा भवानी देवी, आई अंबाबाई देवी, आई रेणुका देवी, आई सप्तशृंगी देवी, नमो नमः. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतैक्यवधूत हे स्मर्तकामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचं वाक्य सदैव लक्षात ठेवा, कारण आपण जर प्रामाणिक असेल तर कधीच कोणाला घाबरायचं नाही. या कलियुगात अनेक वाईट लोक, वाईट शक्ती असतात, जे दुसऱ्यांना त्रास देण्यामध्ये त्यांना आनंद मिळत असतो. त्यांना त्यांच्या पातळीप्रमाणे वागून द्यायचं. आपण आपल्या गुरूंची साथ कधी सोडायची नाही. श्री स्वामी समर्थ. हे घर स्वामींचे आहे. मी स्वामींच्या घरात राहतो. हे सदैव म्हणा, तुमच्या घरावर कोणाची वाईट दृष्टी पडणार नाही. श्री स्वामी समर्थ. नंतर आम्ही स्वामींचा प्रसाद घ्यायला गेलो. तेथे स्वामींचं दर्शन घेतलं आणि प्रसाद खाल्ला. श्री स्वामी समर्थ. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय.